रात्र बरीच झाली आहे, सगळ्यांनीच आराम करणं मस्त आहे. सर्वेश, सर्वेश. आई साहेब, काय काही शोधताय का? हो. गोळ्या हव्यात का तुम्हाला तुमच्या? नाही म्हणजे मगाशी यांनी तुमच्या गोळ्या तिकडे त्या ड्रॉवर मध्ये ठेवल्यात. खालच्या ड्रॉवर मध्ये. असं दे, आम्ही घेऊ. ठेवा तुम्ही, या तुम्ही. मिळाले गोळ्या, घेऊ आम्ही. काय काय अडचण आहे काय? आई साहेब, ते एक सांगायचं होतं. आता या क्षणी? मगाशी तुम्ही होणाऱ्या नातवंडाचं आणि सुनेचं कौतुक करत होतात आणि मला पाहिलं तशा एकदमच थांबलात. नाही नाही, तसं काही नाहीये संजीवनी. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की असं पुन्यांदा करू नका. मला माहितीये जे काय होऊन गेलं ते सगळं तुम्हाला आठवलं असेल. ज्या काय गोष्टी तेव्हा घडल्या त्या सगळ्यालाही गुत्तडाच्या होत्या बघा. माझ्या बाबतीत जे घडलं ते माझ्या नशिबाचे भोगच होते. पण आई साहेब, त्याबद्दल माझ्या मनात तुमच्याविषयी रत्तीभर पण राग नाहीये. आता ज्यांचं हे मूल होतं तेच माझ्या पाठीशी उभे नाही राहिले तर तुम्हाला तरी काय दोष द्यायचा म्हणा. मला फक्त एवढंच म्हणायचं की अपर्णाचं कौतुक करत असताना माझ्यासोबत जे काय झालंय ते आठवून तुम्ही तुमचा हात आखडता नका घेऊ. एकदम मन मोकळेपणानं तिचं कौतुक करा, तिचे लाड करा. झालं, एवढंच सांगायचं होतं. न विसरता फक्त गोळ्या घ्या. गुड नाईट. हो, माझं बोलणं झालंय. उद्या सकाळपर्यंत खताची गाडी येऊन जाईल. तुम्ही सगळे पोहोचा शेतावर. मी 10 पर्यंत पोहोचतो. संजू, सॉरी. अहो, तुम्ही उगाच कशाला सॉरी म्हणताय? कारण माझं चुकलं. काल मी पुन्हा तुला या घरात एकटं पाडलं. मी असं वागायला नको होतं संजू. अहो, हे माझंच घर आहे, माझीच माणसं आहेत आणि त्यांच्यात कुठे एकटं पाडणार तुम्ही मला?
तू का असं वागतीये? नको, आपण त्या विषयावरच नको बोलायला. तू असं कर ना, उद्यापासून माझ्यासोबत शेतावर चल. म्हणजे काही दिवसानंतर तुझी ट्रेनिंग आहे. काही दिवस उरलेत तर आपल्याला सोबत घालवता येतील. ही भारी आयडिया. चालेल, ठरलं तर मग. अहो, एवढी वेळ नाही येऊ देणार तुमच्यावर की घरातल्याच लोकांपासून तुम्हाला मला लपवावं लागेल. अहो नाही, मी असं माहितीये मला. अपर्णा आता या घरची सून आहे, सुजित भाऊजींची बायको आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आता 2 जीवाची आहे. तिच्या पोटातलं बाळ माझ्या सगळ्यात जास्त जवळच्या मित्राचं आहे. माझी कधी पण गरज लागू शकते ना इकडं. आणि माझा तिच्यावर किती पण राग असला ना तरी मला बाळाच्या आईचा राग आहे, बाळाचा नाही. बघ ना कसं सगळं उलट झालंय. म्हणजे माझ्यात आणि सुजामध्ये 7 वर्षांचं अंतर आहे, आणि आता आपल्या बाळामध्ये आणि सुजितच्या बाळामध्ये 7 वर्षांचं अंतर असणार आहे. आणि आता आपलं बाळ जेव्हा होईल तेव्हा त्यांच्यातही तेवढंच अंतर असणार आहे. म्हणजे आत्ताच कुठे आपल्याला प्लॅनिंग करता येणार आहे? तू फोर्स जॉईन करणार, मग ट्रेनिंग, मग 4 वर्षांची सर्व्हिस, मग कुठेतरी आपण प्लॅनिंग करणार. अहो पण संजू, प्लॅनिंग तर करावीच लागणार ना. मला माझं बाळ हवंय, आणि माझं वाढतं वय पण कन्सिडर करावं लागेल ना मला. संजू, म्हणजे मला खात्री आहे आपल्याला बाळ होईल तेव्हा सुजितचं बाळ 2रीला आणि चिमणी 3रीला असणार आहे. म्हणजे आपलं बाळ येईल तेव्हा त्याला फक्त दादा आणि ताई लोकच खेळायला असणार आहे. आणि मला खात्री आपल्याला मुलगीच होणार. म्हणजे असं नाही, जे होईल ते होईल, पण जुळं व्हायला हवं. एकाला दुसरा पार्टनर बरा खेळायला. नाहीतर त्या बिचाऱ्या लहान बाळाला चिमणी आणि बोक्या म्हणजे सुजितचं बाळ. आईसाहेबांनी तुम्हाला सगळं सांगितलं? हो. मग तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझंही तेच म्हणणं आहे जे आईसाहेबांचं आहे. नाही का? अहो, जी गोष्ट घडायची आहे त्याची काळजी करताय, पण जी गोष्ट घडून गेली आहे त्याचं काहीच वाटत नाहीये तुम्हाला? म्हणजे काहीच नाही? त्रास, दुःख, पश्चाताप? तू माझ्याशीच बोलतेय ना? अगं मग रेफरन्स लागेल असं बोल ना. असं कोड्यात का बोलतीयस? काय होऊन गेलंय? अहो, आपलं बाळ. रंजा, संजू, अपर्णाच्या पोटात खूप दुखायला लागलंय. सुजितचा नंबर लागत नाहीये, तिला दवाखान्यात न्यावं लागेल. चला.